हॅलो गाईज, मी आहे ज्योती गायकवाड आणि तुम्हाला मी आज देणार आहे गुजरातच्या रण ऑफ कच्छमध्ये असलेला रोड टू हेवन या रस्त्यावर. खरं तर आमचं थोडं टायमिंग चुकलं आहे, कारण याच रस्त्यावरती एरवी तुम्हाला म्हणजे ऑक्टोबरनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला सुंदर पांढरशुभ्र मिठाचे जे पूर्ण वाळवंटासारखे प्रदेश आहे असं दोन्ही बाजूला ह्या रस्त्याच्या बाजूला असतं. पण मी जेव्हा गेले म्हणजे मी ह्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला गेले तेव्हा आम्हाला पूर्ण पाणीच पाणी दिसलं. सो काय आहे रोड टू हेवन हे थोडंसं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. रोड टू हेवन हा भारतातील गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील 30 किलोमीटर लांबीचा निसर्गरम्य मार्ग आहे, जो खावडाला प्राचीन सिंधू संस्कृतीच्या थोलीवरा स्थळाशी जोडतो. कच्छ रणातील खऱ्या वाळवंटातून जाणाऱ्या त्याच्या चित्तथरारक दृश्यांसाठी तो प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पांढरे खारे मैदान आणि दलदलीचे प्रदेशही आहेत. त्यामुळे पर्यटकांसाठी विशेषतः मोटारसायकल स्वारांसाठी हा एक लोकप्रिय मार्ग मानला जातो. स्वर्गाचा रस्ता हा एका अनोख्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. चला तर थोडेसे फॅक्ट जाणून घेऊयात की काय आहे रोड टू हेवन. हा रस्ता त्याच्या अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे खूप प्रसिद्ध झाला आहे. या रस्त्याबद्दलची प्रमुख माहिती खालीलप्रमाणे. हा रस्ता गुजरातच्या कच्छ भागातील रण ऑफ कच्छ या पांढऱ्या वाळवंटातून जातो. हां, पण आत्ता हे दोन्ही साईडला पाणी दिसतं आहे, कारण खूप सारा पाऊस या भागामध्ये झालेला आहे आणि पाण्याचं बाष्पीभवन व्हायला आणखीन वेळ आहे. कारण जेव्हा खूप ऊन तपतं मग पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग तेव्हा खाली फक्त मीठ उरतं, म्हणजे ते पांढरं शुभ्र दिसतं, म्हणजे पांढरं डेझर्ट दिसतं किंवा वाळवंट दिसतो. पण आत्ता तुम्ही हा दोन्ही बाजूचा रस्त्याचे दोन्ही भाग पाण्याने भरलेले दिसत आहे, कारण मी थोडं अर्ली आले त्यामुळे. हा रस्ता खावडा आणि धोलीवरा या दोन ठिकाणांना जोडतो. हा रस्ता अंदाजे 30 ते 32 किलोमीटर लांबीचा आहे. स्वर्गीय अनुभव या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरे मिठाचे वाळवंट पसरलेले असतात, जे पाहणाऱ्यांना स्वर्गीय दृश्याचा अनुभव देतो. म्हणूनच याला स्वर्गाचा रस्ता असंही म्हणतात. पाण्याचे दृश्य म्हणजे पावसाळ्यामध्ये म्हणजे आत्ता किंवा काही काळ या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समुद्राचं पाणी भरलेलं आहे, जे आता तुम्ही पाहू शकता. रस्ता एखाद्या बेटाकडे जात असल्याचा भासही होतो. हा रस्ता एकदम सरळ असल्यानं दूरवर पाहिल्यास तो आकाश आणि जमीन यांना एकत्र जोडत असल्याचा भास होतो. म्हणूनच याला स्वर्गाचा रस्ता असंही म्हणतात. हा रस्ता ज्या धोलीवराला जोडतो ते ठिकाण हडप्पा संस्कृतीचं एक मोठं आणि महत्त्वाचं युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. या रस्त्यामुळे भुजपासून धोलीवराचं अंतर सुमारे 240 किलोमीटरवरून 130 किलोमीटरपर्यंत कमी झालेलं आहे. मोटरसायकल स्वार, पर्यटक आणि छायाचित्रकारांमध्ये हा रस्ता खूप लोकप्रिय आहे, कारण इथे नयनरम्य दृश्य आणि शांत निसर्गरम्य वातावरण आहे. आत्ताही तुम्ही ते बघू शकता की पाण्यावरती ज्या लाटा तयार होतात हवेमुळे किंवा यातले फ्लेमिंगो पक्षी याचाही अभ्यास करायला खूप सारे पर्यटन येतात. आत्ता आम्ही धोलीवरासाठी निघालो आहे. आमची 15 जणांचा ग्रुप आहे ह्या बसमध्ये आणि आम्ही धोलीवरासाठी जातो आहे. जर तुम्हाला धोलीवराविषयी पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, लाईक आणि कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.